लोकांचं हे चुकीचं म्हणणं आहे की देव अंगात येतो. मला एक सांगा, तो देव जग सांभाळणारा देव एवढा रिकाम आहे, त्यांना एवढा रिकाम पण आहे. अरे त्याला स्वतःची काळजी घ्यायला वेळ नाही आणि तो आपल्या अंगात यायला वेळ आहे का त्याच्याकडे? बरं मला एक सांगा तुम्ही, खरं खरं प्रामाणिकपणे सांगा, वकील ना अंगमा देवदा केले का तुम्ही? कलेक्टर ना अंगमा, डॉक्टर दादा तुम्ही IPS आहेत ना? बरं PS आहेत ना? हा तुमच्या फील्ड मध्ये नाही ना? खरं सांगा, पोलीस ना अंगमा, शिक्षक ना अंगमा, वारकरी ना अंगमा, महाराज ना अंगमा, कोण अंगमा आहे सांग का? जी माता माऊली दादा दिन अंग होत नाही, 8 दिन दात घसत नाही, जिना दात मा कायम तपकीर रास, ती मायना अंगमा थोडासा का बँड वाजवून येतो शे सप्तशृंगी माता उतरत, ती गडवरली मा एवढी रिकामी आहे? सांगा बरं मला, एवढी रिकामी आहे ती देवी? अरे कुठल्या देवाला एवढा रिकाम पण नाहीये, कुठल्या जगाच्या पाठीवर कुठला देव एवढा रिकामा नाहीये की तो आपला अंगमा उतरेन आणि आपला अंगमा उतरायला आपण एवढाही पवित्र नाहीये. हे जे शरीर दिलंय ना महाराज, हे शरीर एवढंही पवित्र नाहीये की भगवंत आपल्यामध्ये समाविष्ट होत असेल. भगवंत असतो आपल्यामध्ये, कुठं असतो? हृदयाच्या मध्ये असतो. हृदयात फक्त साठविला हरी हृदय मंदिरी, जी ही हृदय मंदिरी. महाराज देव असतो तो फक्त हृदयात असतो, तो दाखवायचा नसतो. संतांनी सांगितलंय, संतांनी या गोष्टीवरती फार विरोध केलाय हो. वारकरी संप्रदायामध्ये ही गोष्ट डायरेक्ट नाहीशी आहे, या गोष्टीला मान्यताच नाहीये की देव अंगात येतो. बघितलंय का वारकरी संप्रदायात की तो अंग मावून रुक्मिणी माता अंग मावून असं नाही होत? का होत नसेल? कारण त्यामागे आमचे संत लागलेच नाही. आमच्या संतांनी निर्गुण निराकार नाही तर सगुण साकार भगवंताची भक्ती केली आणि तो सगुण साकार भगवंत आपल्या पाठीमागे तो विराजमान आहे. महाराज प्रत्येक व्यक्तीच्या अंतःकरणात भगवंत असतो. म्हणून तर संत जनाबाई म्हणते ना, धरीला पंढरीचा चोर, धरीला पंढरीचा जनाबाईनं धरला पण कुठला? हृदयी मंदिर ध्यानात केला, हृदयी मंदिर ध्यानात केला, आता विठ्ठला कोणीला. हृदयी मंदिर ध्यानात केला, आता विठ्ठला कोणीला. धरीला पंढरीचा चोर. महाराज जनाबाईनं पंढरीचा चोर धरला आणि कुठं ठेवला? हृदयाच्या बंदिकानात ठेवला. देव हृदयात असतो आणि त्या हृदयातल्या देवाला जर बघायचं असेल तर त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण. त्याच्यासाठी महत्वाची गोष्ट म्हणजे तुळशीची माळ धारण करणं.
कपाळावर गोपी चंदनाचा टिळा लावणं, हृदयामध्ये वारकऱ्यांविषयी प्रेम निर्माण असू देणं, हे महत्वाचं असतं. पण एवढं करून जर तुम्ही कोणाची निंदा करत असेल तर काही कामाचं नाही बरं का. माता माऊली भरपूर देवाची सेवा करतात. वास्तव बघायला पुरुष मंडळीपेक्षा माता माऊल्या देवाची भक्ती करण्यामध्ये पुढे अग्रेसर असतात. घरातला